नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. आपण सिनियर आहोत, पदासाठी योग्य असूनही संधी मिळत नाही. राज्यसभेच्या खासदारकीवरूनही टीव्ही 9च्या मुलाखतीमध्ये मंत्री भुजबळांचं रोखठोक वक्तव्य. अमित शहानी नाशिक लोकसभेसाठी बैठकीमध्ये माझं नाव सुचवलं. दिल्लीमधून नाव ठरलेलं असताना शेवटपर्यंत नाव न आल्यानं अपमान झाल्यासारखं वाटलं, म्हणून लोकसभेतून माघार घेतली. छगन भुजबळांचं स्पष्टीकरण. भाजपला दुसऱ्या राज्यामध्ये देखील फटका बसला. तिथे अजित पवार आहेत का? संघाच्या टीकेवरून भुजबळांचं प्रत्युत्तर. अजित पवार प्रामाणिकपणे काम करत असून टार्गेट होणार नाहीत, भुजबळांचं विधान. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूनं बोललो, त्याप्रमाणे निकालामध्ये सहानुभूती दिसलीच. आता सावध होऊन काम करणं अपेक्षित, भुजबळांचं सूचक विधान. शरद पवार गटाकडे जाण्यासाठी खिडकी किंवा दरवाजा उघडा नाही आहे, त्याचं पक्षामध्ये राहणार. टीव्ही 9च्या मुलाखतीमध्ये भुजबळांकडून स्पष्ट. बाळासाहेब आणि राज ठाकरे यांचे मतभेद कसे झाले? राज ठाकरे यांचे तर रक्ताचं नातं होतं. बाळासाहेबांच्या अटकेच्या टीकेवरून मंत्री भुजबळांचा टीव्ही 9च्या मुलाखतीमधून पलटवार. मराठा आंदोलनाचा 3 ते 4 जिल्ह्यामध्ये परिणाम झाला. आंदोलनाचा परिणाम विदर्भामध्ये जाणवला नाही, भुजबळांचं विधान. जितेंद्र आव्हाडांकडून बाबासाहेबांचा फोटो चुकून जाळला गेला. भाजपने जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करण्याआधी मनुस्मृतीचा धिक्कार करावा. टीव्ही 9च्या मुलाखतीमध्ये भुजबळांचा भाजपवर हल्लाबोल. भुजबळ नाराज नसल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं. अजित पवारांची प्रतिक्रिया. तर आमचे विरोधक आणि फारच जवळच्या मित्रांनी बातम्या पेरल्याचाही टोला. कांद्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसला. कांदा प्रश्नामुळे 4 जिल्ह्यामध्ये फटका. उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली. संघाशी संबंधित ऑर्गनायझरमधील लेखावर बोलणं अजित पवारांनी टाळलं. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार, अजित पवारांचं विधान. अजित पवारांच्या अडचणी वाढल्या. शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लीन चिटवर अण्णा हजारेंचा आक्षेप. क्लोजर रिपोर्टला आव्हान देणार. 10 वर्षांनंतर अण्णा हजारे बोलतात हे आश्चर्य आहे. अण्णा हजारे अजित पवार यांच्यावरच का बोलतात याचा दादांच्या सहकाऱ्यांनी शोध घ्यावा, जयंत पाटील यांचा टोला. यूज अँड थ्रो ही भाजपची प्रवृत्ती. भाजप लोकनेत्यांना संपवतो. अण्णा हजारेंच्या भूमिकेनंतर रोहित पवारांचा भाजपवर निशाणा. अजित पवारांची ब्रँड व्हॅल्यू कमी करण्यासाठी सामाजिक नेते काम करत आहेत. स्वयंघोषित समाजसेवक कुणाच्या इशाऱ्यावर आरोप करतात ते शोधून काढू, सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया. सांगली लोकसभेमध्ये माझ्याबाबत गैरसमज पसरले, मात्र सांगलीमध्ये आम्ही आघाडी धर्म पाळला, जयंत पाटलांचं विधान. भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनात आहे. मी निवडणूक लढवतो म्हणून मला बी टीम म्हणतात. वंचित भाजपची बी टीम नाही, उत्तर देऊन थकलो, प्रकाश आंबेडकरांचं विधान. पराभवाचं नुसतं विश्लेषण करून चालत नाही, रणनीती सुद्धा करायला हवी. भाजपच्या मंथन बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर आपल्यावर आभाळ कोसळलेलं नाही, देवेंद्र फडणवीसांचं विधान. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप महिला नेत्यांना मोठी जबाबदारी देणार. पंकजा मुंडे, नवनीत राणा, भारती पवार, हिना गावितांना जबाबदारी. विधानसभेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न. सांगली लोकसभेसाठी सोसाव्या लागलेल्या त्रासाचे लवकरच चोख उत्तर जाहीर सभेतून देणार. काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा इशारा. पंकजा मुंडेंच्या पराभवाची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली. पंकजा मुंडेंच्या पराभवाचं मोठं दुःख, धनंजय मुंडेंचं वक्तव्य. माझ्यावर एसआयटी नेमल्यानंतर काही आमदार विधानसभेमध्ये उड्या मारत होते. आता आरक्षणाच्या बाजूने काही आमदार मला रोज भेटायला येतात, मनोज जरांगेंचा टोला. हातात होतं तेव्हा पवारांनी आरक्षणासाठी काही केलं नाही. आता पवारांनी आमच्या आंदोलनाचं नेतृत्व का करावं? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा शरद पवारांवर निशाणा. आरक्षणासाठी सरकारनं केलेली कामं मराठा समाजापर्यंत पोहोचवा. भाजपच्या मराठा आमदारांच्या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटलांचे आदेश. विदर्भात भाजपचे आमदार विधानसभा निवडणुकीला कामाला लागले. लोकसभेमध्ये दुरावलेल्या मतदारांना परत आणण्याचं आव्हान. भाजप आदिवासी मतदारांसाठी मेळावे घेणार. रावसाहेब दानवेंच्या आरोपांना योग्य वेळी उत्तर देणार. रावसाहेब दानवेंनी आत्मचिंतन करावं. अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल. 27 जून ते 13 जुलैपर्यंत विधानसभेचं पावसाळी अधिवेशन होणार. विरोधी पक्षनेत्यांकडून विधान परिषद सभापतींची नेमणुकीची मागणी. विरोधी पक्षाच्या प्रस्तावाला न्याय द्यायला वेळ द्या. शेवटचं अधिवेशन असल्यानं सर्वांना बोलण्याची संधी द्यावी, जयंत पाटलांची मागणी. मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प 22 जुलैला मांडला जाणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन 22 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान चालणार. पदभार स्वीकारताच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ अॅक्शन मोडमध्ये. पुण्यातल्या प्रश्नांबाबत मोहोळांची अमित शहा यांच्याशी चर्चा. पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल लवकरच कार्यान्वित होणार. अमोल कीर्तीकरांना मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार. मतमोजणी केंद्रावरील फुटेज उमेदवाराला देणं कायद्यामध्ये बसत नाही.
मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना अनोखी शिक्षा. स्थानिक कोर्टामधील बार काउन्सिलला 1 संगणक आणि 1 प्रिंटर देण्याची शिक्षा. मुंबई उच्च न्यायालयामधील न्यायमूर्ती माधव जामदार यांचे निर्देश. मुंबईमध्ये जमिनींचा मोठा घोटाळा सुरू. जी जमीन सरकारची ती अदानींची. मदर डेअरीची जागा कुणाच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न सुरू. वर्षा गायकवाडांचा सवाल. माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी जीवन गौरव पुरस्कारांना सन्मानित. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या गोब देवल पुरस्कार सोहळ्यामध्ये सन्मान. मॉडर्न प्लास्टिक्स इंडिया संस्थेकडून जळगावच्या शकुंतला जैन यांना लाईफ टाईम अचीव्हमेंट पुरस्कार प्रदान. प्लास्टिक व्यवसायामध्ये योगदान दिल्याबद्दल पुरस्कार. उजनी पर्यटन विकास केंद्र उभारण्याच्या पुन्हा हालचाली. पुण्याच्या मध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आराखडा सादर. आगामी अधिवेशनामध्ये 100 कोटींचा निधी देण्याची अजित पवारांची ग्वाही. कौंडण्यपूरमधील माता रुक्मिणीच्या पालखीचं अमरावतीमध्ये आगमन. खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडून पालखीचे स्वागत. फुगडी खेळण्याचाही लुटला आनंद. आषाढी वारीसाठी निघणाऱ्या दिंड्यांना 20,000 रुपये सरकारी अनुदान. राज्यामधल्या एकूण 1500 वारकरी दिंड्यांना अनुदान मिळणार. आषाढीमधील महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटी खर्च करणार. भाविकांच्या आरोग्यासाठी शिबिराचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वारकऱ्यांची मागणी मान्य. दौंडमधील प्रस्तावित कत्तलखाना रद्द करण्याचा आषाढी वारीच्या बैठकीमध्ये निर्णय. गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे पोलीस महासंचालकांना आदेश. हिंदू जनजागृती समिती आज तुळजाभवानी मंदिरासमोर आंदोलन करणार. तुळजाभवानी मंदिरातील कथित घोटाळ्याबाबत तत्काळ गुन्हे दाखल करा. हिंदू जनजागृती समितीची मागणी. नागपूरच्या धावणीमधील स्फोटा प्रकरणामध्ये चामुंडा कंपनीचा संचालक जयशंकर खेमकाला अटक. कंपनीच्या संचालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल. स्फोटामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू. मुंबईतील अँटॉप हिल परिसरामध्ये साडीचा भाग कोसळून दुर्घटना. दुर्घटनेमध्ये 2 महिलांचा जागीच मृत्यू. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील भिंत कोसळल्यानं दुर्घटना. अति धोकादायक इमारतींचा पाणी वीज पुरवठा खंडित करा. ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश. महाविद्यालयामधील हिजाबबंदी विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका. एनजी आचार्य डीके मराठे कॉलेज विरोधात विद्यार्थिनींची याचिका. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 10.5 किलो सोनं जप्त. कस्टम विभागाची कारवाई. 5 प्रवाशांना अटक. पश्चिम रेल्वेवर आज तर मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक. मध्यरात्रीपासून वसई रोड ते भाईंदर अप आणि धीम्या जलद मार्गावर ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:05 तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान 11:10 ते दुपारी 4:10 ब्लॉक असणार. निवडणूक कामावरून न परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा. रुजू न झाल्यास कर्मचाऱ्यांचं वेतन रोखणार. मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचा इशारा. घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पातील 16 रहिवाशांची पात्रता निश्चिती जुलैपर्यंत होणार. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची माहिती. मुंबई पालिकेकडून पावसाळी आजारांबाबत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह सुरक्षा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण. 2432 डॉक्टर आणि 2670 सुरक्षा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण. कल्याण डोंबिवलीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर विक्रीवर बंदी. कल्याण डोंबिवली पालिकेचा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानंतर निर्णय. बीडमध्ये आंबेसावळी, घाटसावळी, बेलवडीसह अनेक गावांना पावसानं झोडपलं. अवघ्या 20 मिनिटांच्या पावसाला मनकर्णिका नदी दुधडी भरून वाहू लागली. अकोल्यामधल्या मूर्तिजापूरमध्ये मुसळधार पाऊस. मोहखेड जवळचा ओढा ओव्हरफ्लो. मूर्तिजापूर ते पिंजारी मार्ग बंद. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस. गिंभा गावातील घरामध्ये पावसाचं पाणी शिरलं. उपविभागीय आयुक्तांकडून नुकसानग्रस्तांना मदतीच्या सूचना. यवतमाळ जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. लातूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे नदी नाले दुधडी भरून वाहू लागले. रेणापूर तालुक्यामधल्या सिंदगाव, आंदलगावच्या ओढ्याला पूर. पुराच्या पाण्यातून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास. नंदुरबारच्या शहादा आणि धडगाव तालुक्यामध्ये पेरणीला सुरुवात. पावसानं हजेरी लावता शेतकऱ्यांकडून बियाणं खरेदी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी 19,000 क्विंटल बियाणं तर 60,000 मेट्रिक टन खत उपलब्ध. पावसाला सुरुवात होताच पेरण्यांची लगबग सुरू. धुळे शहरामध्ये तब्बल 150 धोकादायक इमारती. महापालिकेकडून धोकादायक इमारतींना नोटीस. धुळ्यामधल्या नुकसानग्रस्त भागाची आमदार कुणाल पाटील आणि खासदार शोभा बच्छाव यांच्याकडून संयुक्त पाहणी. अधिवेशनामध्ये आवाज उठवणार आमदार कुणाल पाटलांचं वक्तव्य.
धुळ्यामध्ये उकाड्यानं लाल कांद्याचं नुकसान, हजारो क्विंटल कांदा फेकून देण्याची वेळ, तर उर्वरित कांदा बाजार समितीमध्ये विक्रीला. जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक महसूल मंडळामध्ये प्रचंड उष्णता, मात्र केळी फळपीक विमा योजनेच्या लाभापासून अनेक मंडळं वंचित, केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये जळगावच्या धरणगावमधील भानुदास विसावेंनी पटकावलं कांस्य पदक, पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून भानुदास विसावेंचा गौरव. नंदुरबार जिल्ह्यामधल्या 108 शिक्षकांच्या मूळ गावी बदल्या, तर जिल्ह्याला 97 नवीन शिक्षक मिळाले. लवकरच इतर शिक्षकांच्या बदल्या होणार. नंदुरबारच्या बाजारपेठेमध्ये कच्च्या कैऱ्यांची आवक वाढली. राजापूर आणि गावरानी कैरीला 50 ते 60 रुपयांचा भाव. कोल्हापूरहून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला बेळगावमध्ये टिप्परची धडक, 40 विद्यार्थी जखमी. विद्यार्थ्यांवर बेळगावी बिम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नीट परीक्षेच्या घोटाळ्यासंदर्भात एनटीएला सुप्रीम कोर्टाची नोटीस, सीबीआय तपासाच्या मागणीवर उत्तर मागवलं. 8 जुलै रोजी पुढची सुनावणी. नीट परीक्षा प्रकरणामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार उमेदवारांच्या हिताची खात्री करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध. कोणत्याही मुलाच्या भविष्यावर परिणाम होणार नाही, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. इटलीमधल्या G7 शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनींची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट. इटलीमधल्या G7 परिषदेदरम्यान भेट, 2 देशांमधील संबंधांवर चर्चा. इटलीमध्ये G7 परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामध्ये भेट, दोन्ही देशाच्या प्रमुखांकडून महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा. मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची घेतली भेट, विविध राजनैतिक विषयांवर केली द्विपक्षीय चर्चा. जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक, दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजनांची पूर्ण क्षमतेनं अंमलबजावणी करण्याचे यंत्रणांना आदेश. अयोध्या राम मंदिर उडवण्याची धमकी, जैश ए मोहम्मद आतंकवादी संघटनेची धमकी, उत्तर प्रदेश सरकारनं सुरक्षा वाढवली, सीसीटीव्हीद्वारे भक्तांवर नजर. युक्रेननं नाटोमध्ये सामील होण्याची योजना सोडल्यास त्वरित युद्धविराम, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं आश्वासन. पावसामुळे पाकिस्तानला मोठा झटका, T20 वर्ल्ड कप स्पर्धेतून पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात, अ गटातून भारतानंतर दुसऱ्या स्थानी अमेरिका निश्चित. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी कुवेतमध्ये जखमींची केली विचारपूस, तर कुवेतचे आरोग्यमंत्री डॉक्टर अहमद अब्देलवाहब अहमद अल अवादी यांची घेतली भेट. भारतीयांना विशेष वैद्यकीय सेवा आणि लक्ष पुरवल्याबद्दल मानले आभार. कुवेतमधील अग्नितांडवामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचे मृतदेह कोचीन विमानतळावर दाखल, रुग्णवाहिकेमधून कुटुंबापर्यंत पोहोचवले जाणार. केरळ सरकारनं कुवेत आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या केरळमधल्या मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला निर्णय. इटलीमध्ये G7 शिखर परिषद सुरू, तर दुसरीकडे इटलीच्या संसदेमध्ये खासदारांची एकमेकांना धक्काबुक्की, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांना कर्नाटक हायकोर्टाचा मोठा दिलासा, फास्ट ट्रॅक कोर्टानं अटक जारी केलेल्या निर्णयाला कोर्टाची स्थगिती, पुढील सुनावणीपर्यंत येडियुरप्पा यांना अटकेपासून दिलासा. मतदान केंद्रावरील स्फोट प्रकरणी NIAकडून छत्तीसगडमधील 6 ठिकाणी छापेमारी, जवळपास 3 लाखांची रोकड जप्त. भारताचा पहिला स्वदेशी सुसाइड ड्रोन नागास्त्र 1 लष्कराच्या ताफ्यामध्ये दाखल, नागपूरच्या सोलार इंडस्ट्रीजकडून निर्मिती. भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी वाटाघाटी सुरू, 26 राफेल मरीन लढाऊ विमानांची भारतीय नौदलासाठी केली जाणार खरेदी. भारताची आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखनं कनिष्ठ गटाच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मुलींच्या गटामध्ये मिळवलं विजेतेपद, बल्गेरियाच्या बेलोस्कावा क्रस्टेवा हिचा केला पराभव. आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार कांद्याचे दर, नाफेड आणि NCCFचे अधिकार गोठवले, लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. मुंबईतल्या 19 ठिकाणी ईडीकडून छापेमारी, 8 कोटींची मालमत्ता जप्त, IPL सामन्यांचं अवैध प्रसारण आणि सट्टेबाजी प्रकरणी ईडीची कारवाई.